नमस्कार. तुम्ही एक MSME मालक आहात का आणि आपला व्यवसाय वेगाने वाढावासा वाटते? मग तुमच्या आर्थिक प्रक्रिया म्हणजेच फायनान्शियल प्रोसेस सोप्या करणं खूप गरजेचं आहे. आज आपण जोहो बुक्सच्या अशा 3 जबरदस्त वैशिष्ट्यांबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या व्यवसायाला एक नवी दिशा देऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न साधा वाटेल पण खूप महत्वाचा आहे. खरं सांगा, अनेकदा कागदपत्रांचं व्यवस्थापन करण्यातच आपला इतका वेळ जातो की व्यवसायाच्या वाढीकडे म्हणजे खऱ्या कामाकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. आणि यामुळे अनेक चांगल्या संधी हातातून निसटून जातात. बघा, त्या जुन्या पद्धती, ते वही खाते, ते आता खरंच मागे पडले. आजच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर क्लाउड आधारित अकाउंटिंग सिस्टम स्वीकारणं खूप गरजेचं आहे. यामुळे फक्त कामाचा वेगच नाही वाढत, तर तुम्ही जे काही आर्थिक निर्णय घेता ते अधिक अचूक आणि आत्मविश्वासाने घेऊ शकता. चला तर आता आपल्या पहिल्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात मोठ्या डोकेदुखीवर येऊया. ती म्हणजे कॅश फ्लो, म्हणजेच पैशांचा प्रवाह. कोणत्याही व्यवसायासाठी वेळेवर पेमेंट मिळणं हे किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. आपण सगळेच या परिस्थितीतून गेलो आहोत नाही का? ग्राहकांकडून वेळेवर पैसे मिळत नाहीत, मग त्यांना सारखे फोन किंवा मेसेज करत राहा. हे सगळं खूप वेळखाऊ आणि खरंच निराशाजनक असतं. पण थांबा, या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे, तो म्हणजे स्मार्ट इनव्हॉइसिंग. हे एक असं वैशिष्ट्य आहे जे तुमची पेमेंट गोळा करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि ऑटोमॅटिक बनवतं. जरा विचार करा, तुम्ही फक्त काही सेकंदात एकदम प्रोफेशनल इनव्हॉइस तयार करू शकता. पेमेंटसाठी आपोआप रिमाइंडर सेट होतील, म्हणजे ग्राहकांना सारखा फोन करून आठवण करून द्यायची गरजच नाही. ते थेट इनव्हॉइसमधूनच ऑनलाईन पेमेंट करू शकतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे तुम्हाला प्रत्येक बिलाची सद्यस्थिती सहज दिसते. बिल पाठवलंय की नाही, त्यांनी पाहिलंय का, पेमेंट झालंय की नाही, सगळं काही. बरं, पेमेंटचं तर झालं, पण आता वळूया दुसऱ्या मोठ्या अडचणीकडे, जी भारतातील प्रत्येक MSMEसाठी महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे टॅक्स कंप्लायन्स. टॅक्स सीझन आला की अनेकांना अक्षरशः घाम फुटतो. ते GST रिटर्न्स भरणं, TDS, ITC रिकन्सिलिएशन ह्या सगळ्यामध्ये खूप वेळ आणि मेहनत जाते. खरंच एक मोठं ओझं वाटतं. पण काय होईल जर मी म्हटलं की ही डोकेदुखी आता खूप कमी होऊ शकते? जोहो बुक्सचं GST रेडी रिपोर्टिंग हे वैशिष्ट्य तुमच्यासाठी टॅक्सी संबंधित बहुतेक काम ऑटोमॅटिकली करतं. म्हणजे तुमचा वेळ आणि ताण दोन्ही वाचतात. याचा सोपा अर्थ काय, तर तुम्ही जे काही सेल्स आणि परचेसचे व्यवहार सॉफ्टवेअरमध्ये टाकता त्यावरून GSTR1 आणि GSTR3B सारखे रिटर्न्स आपोआप तयार होतात. इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये चूक होण्याची शक्यता कमी होते आणि TDS व TCSचं ट्रॅकिंगही अगदी सोपं होऊन जातं. आणि आता तिसरं पण तितकंच महत्त्वाचं आव्हान. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला आपल्याच व्यवसायाच्या आर्थिक स्थितीबद्दल स्पष्ट कल्पना नसते. ही एक खूप मोठी समस्या आहे. विचार करा, जर आपल्याला हेच माहीत नसेल की व्यवसायात किती पैसा येतोय आणि किती जातोय, तर कोणताही मोठा निर्णय घेणं म्हणजे अंधारात गाडी चालवण्यासारखं आहे. धोकादायकच नाही का? आणि इथेच मदतीला येतो जोहो बुक्सचा कॅश फ्लो डॅशबोर्ड. तो तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याचं एक रिअल टाईम म्हणजे अगदी आत्ताचं चित्र दाखवतो. यामुळे तुम्ही जास्त हुशारीने आणि आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकता. या डॅशबोर्डमुळे तुम्हाला एका नजरेत कळतं की कोणाकडून किती पैसे यायचे आहेत आणि तुम्हाला कोणाला किती द्यायचे आहेत. बँक खात्याशी रोजच्या रोज व्यवहार जुळवले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पुढच्या 30, 60 किंवा 90 दिवसांसाठी तुमच्याकडे किती कॅश असेल याचा अंदाज लावू शकता. बरं, ही सगळी फीचर्स तर झाली, पण या सगळ्याचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होतो? हे फक्त काम सोपं करण्यासाठी आहे का? नाही, अजिबात नाही. अकाउंटिंगला फक्त एक काम न समजता त्याला एक धोरण, एक स्ट्रॅटेजी बनवणं महत्त्वाचं आहे. आता हा आकडा बघा, 82%. तुम्हाला माहिती आहे हा आकडा काय आहे? एक धक्कादायक सत्य हे आहे की तब्बल 82% छोटे व्यवसाय फक्त आणि फक्त कॅश फ्लोच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद पडतात. विचार करा, योग्य वेळी योग्य माहिती नसणं किती मोठं नुकसान करू शकतं. पण एक चांगली बातमी सुद्धा आहे. जे व्यावसायिक दररोज आपले आर्थिक डॅशबोर्ड्स तपासतात ते इतरांच्या तुलनेत तब्बल 3 पट वेगाने निर्णय घेतात. का? कारण त्यांच्याकडे योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध असते. ज्याचा सरळ अर्थ असा होतो की ही जी स्मार्ट अकाउंटिंग साधने आहेत ना, ती आता फक्त एक चॉईस किंवा ऑप्शन राहिलेली नाहीत. ती तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एक धोरणात्मक गरज बनली आहे. तर मग या सगळ्या चर्चेमधून आपण काय शिकलो? चला, 3 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पटकन आठवूया. थोडक्यात सांगायचं तर पहिलं, स्मार्ट इनव्हॉइसिंगने पेमेंटची प्रक्रिया ऑटोमेट करा. दुसरं, GST रिपोर्टिंगने टॅक्सची डोकेदुखी सोपी करा. आणि तिसरं,
कॅश फ्लो डॅशबोर्डने तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवा. हे 3 स्तंभ तुमच्या व्यवसायाला नक्कीच एका नव्या उंचीवर घेऊन जातील. आणि जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. तुम्ही सध्या ज्या पद्धतीने हिशोब ठेवता ते फक्त एक कंटाळवाणं काम आहे की तुमच्या व्यवसायाच्या विकासाला मदत करणारं एक शक्तिशाली साधन? निर्णय तुमचा आहे.